नमस्कार. स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेसमध्ये मी विजय घोडे आपलं स्वागत करीत आहो. आणि आता बातमी आहे हवामान संदर्भात. राज्यात बहुतांश भागात दिनांक 26, 27 व 28 सप्टेंबर रोजी विजांसह जोरदार पाऊस होणार. नदी नाले एक होऊन वाहणार. सर्व नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा. खास करून शेतकऱ्यांनी सतर्क राहावे असा इशारा पंजाबराव डक हवामान अभ्यासक यांनी दिला. पंजाबराव डक यांनी भ्रमणध्वनीच्या माध्यमातून सर्वांना केले सतर्क. जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया. काय करा, सगळ्या तुमचे भोकरदन, सिल्लोड, जालना, संभाजीनगर, जळगाव, बुलढाणा, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, तसेच इकडं अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, वाशिम, लोणार, सगळ्या शेतकऱ्याला उद्याचे 26 आणि 27 ला जरा सतर्क करा म्हणून सांगा. बर 2 दिवस शेतात काय करा, वातावरण झालं की शेतात थांबू नका, कारण विजेचा खूप पाऊस पडणार आहे. विजेच्या सहित रानाईनं पाणी साचल इतका पाऊस पडणार आहे. म्हणजे उद्या आणि परवा, उद्या 26, 27 विजेचा, पाण्याचा आणि गारांचा संभाव्य धोका असू शकतो. बरोबर आहे? नाही असू शकतो, नाही येणारच आहे. कन्फर्म आहे. कन्फर्म आहे का? आणि तुम्हाला सांगतो मग भाग कोणता समजा, त्याच्यामध्ये जालना जिल्हा संपूर्ण, बरोबर आहे. संभाजीनगर अर्धा, त्याच्यानंतर सिल्लोड आहे तुमचं, पुन्हा त्याच्यानंतर भोकरदन आहेत, जळगाव आहेत. जळगावमध्ये टोटल तिकडे संपूर्ण भागच आहे. त्याच्यानंतर सिंदखेड राजे आहेत, म्हणजे आजूबाजूचे मावरा, म्हणजे सगळेच आहे तुमच्या इकडले सगळे खाली. इकडे जसं इथून तुमच्यापासून म्हणजे इकडे खाली नागपूर पर्यंत सगळीकडेच पाऊस पडणार आहे. वारं, पाऊस, विजा, गारा. बर, चालेल. 26, 27, 28 3 दिवस जरा सतर्क राहा म्हणा. शेतात जास्त थांबू नका, झाडाखाली थांबू नका. विजेपासून स्वतःचं संरक्षण करा. जनावरांची विशेष काळजी घ्या. जनावर ह्या 2-4 दिवस घरीच बांधा. बरोबर. हो, चालेल. हे तातडीचा मेसेज द्या तुम्ही, कारण की ना लोक वाटते खूप. लगेच साहेब. धन्यवाद साहेब. हो, ओके.